नमस्कार मुलांनो. आज आपण खूप मजेदार गणित शिकणार आहोत. आपण शिकणार आहोत आकार, एरिया आणि व्हॉल्यूम. चला सुरुवात करूया. शेप म्हणजे काय? मुलांनो, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूला एक आकार असतो. वस्तू कशी दिसते, तिचा आकार कसा आहे, त्यालाच आपण आकार म्हणतो. हा बघा चेंडू. चेंडू गोल आहे. ही पोळी बघा, तीही गोल आहे. आणि हे घड्याळ, ते सुद्धा गोल आहे. या गोल आकाराला आपण वर्तुळ म्हणतो. वर्तुळाला बाजू नसतात आणि कोनही नसतात. हा बघा कॅरम बोर्ड, तो चौरस आहे. फरशीचे टाईल सुद्धा चौरस असतात. चौरसाला 4 बाजू असतात आणि सगळ्या बाजू सारख्या असतात. हा बघा डोंगर, तो त्रिकोणासारखा दिसतो. आणि हा पिझ्झाचा तुकडा, तोही त्रिकोणासारखा आहे. त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोन असतात. हे बघा दार, ही वही आणि हे पुस्तक. या सगळ्या वस्तू आयतासारख्या दिसतात. आयताला 4 बाजू असतात. समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. शेप्स अराउंड अस. मुलांनो, आपल्या घरात, शाळेत आणि खेळण्यात सगळीकडे वेगवेगळे आकार असतात. जरा नीट बघा, तुम्हालाही दिसतील. एरिया म्हणजे काय? आता आपण शिकूया एरिया म्हणजे काय. एरिया म्हणजे एखाद्या आकारात किती जागा आहे ते. जसं टेबलावर आपण लिहितो, ती सपाट जागा म्हणजे एरिया. चौरसाचा एरिया कसा काढायचा? बाजू गुणा बाजू. उदाहरण बघूया. जर चौरसाची बाजू 4 सेंटीमीटर असेल, तर 4 गुणा 4 बराबर 16. म्हणजे एरिया 16 चौरस सेंटीमीटर. म्हणजेच बाजू गुणिली की एरिया मिळतो. आयताचा एरिया काढण्यासाठी लांबी गुणा रुंदी. उदाहरण, लांबी 6 सेंटीमीटर, रुंदी 3 सेंटीमीटर. 6 गुणा 3 बराबर 18. म्हणजे एरिया 18 चौरस सेंटीमीटर. लांबी आणि रुंदी गुणायची आणि एरिया मिळतो. त्रिकोणाचा एरिया काढण्यासाठी पाया गुणा उंची भाग 2. उदाहरण, पाया 8, उंची 4. 8 गुणा 4 बराबर 32. 32 भाग 2 बराबर 16. म्हणजे एरिया 16 चौरस सेंटीमीटर. पहिले गुणाकार, मग 2 ने भाग. व्हॉल्यूम म्हणजे काय? आता शिकूया व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या वस्तूच्या आत किती जागा आहे ते. जसं बॉक्समध्ये खेळणी ठेवतो आणि बाटलीत पाणी भरतो. घन म्हणजे सगळ्या बाजू सारख्या असलेला आकार. जसा डबा. व्हॉल्यूम काढण्यासाठी बाजू गुणा बाजू गुणा बाजू. उदाहरण, बाजू 3 सेंटीमीटर. 3 गुणा 3 गुणा 3 बराबर 27. म्हणजे व्हॉल्यूम 27 घन सेंटीमीटर. घनाभ म्हणजे बॉक्ससारखा आकार. व्हॉल्यूम काढण्यासाठी लांबी गुणा रुंदी गुणा उंची. उदाहरण, लांबी 5, रुंदी 4, उंची 3. 5 गुणा 4 गुणा 3 बराबर 60. म्हणजे व्हॉल्यूम 60 घन सेंटीमीटर. 3 मापे गुणली की व्हॉल्यूम मिळतो. आज आपण काय शिकलो? वर्तुळ, चौरस, त्रिकोण, आयत. एरिया म्हणजे सपाट जागा. व्हॉल्यूम म्हणजे आतली जागा. मुलांनो, आता घरातल्या वस्तूंचे आकार ओळखा. चेंडू, दार, पुस्तक, बॉक्स. शिकायला मज्जा आली ना? पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.